बाजूने शिकाऱ्यांचा धोका, पोचर्स हा मोठ्या प्रमाणात आहे. हा धोका कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि ह्या शिकारी टोळ्या संपूर्ण देशभर पसरतात. वाघांचे अधिवास जिथे जिथे आहे तिथे पसरतात आणि ह्या ऑर्गनाइज्ड गँग्स आहेत. आणि भारतामध्ये ड्रग्ज आणि नॉर्कोटिक्स नंतर जर का मोठा व्यापार कोणता असेल तर तो इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडचा आहे. हा वाघांचा जसा आहे तसा पक्ष्यांचा पण व्यापार होतो आणि या ठिकाणाहून बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षी जातात, ट्रेड केल्या जातात. रॉ आहे, इंटरपोल आहे, IB आहे, इंटरनॅशनल लेवलच्या आणि भारतामधल्या ज्या आहेत पोलीस डिपार्टमेंट आहे, कस्टम्स आहे, या सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज. नमस्कार, मी मनोज भुयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जल, जंगल, पर्यावरण हे माणसाच्या आयुष्यासाठी आणि संबंध मानव समूहासाठी खूपच महत्वाचे घटक आहे. पण या घटकाकडे आपण सातत्यानं दुर्लक्ष करतो कारण आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो. पण खऱ्या जंगलात काय घडत असतं ते जंगल मानवाच्या आयुष्यासाठी आणि संबंध मानव समूहासाठी किती महत्वाचं आहे आणि त्याचं योगदान किती आहे आणि आपला दृष्टिकोन या सर्व महत्वाच्या घटकांसाठी कसा असला पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या दुनियेत या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि त्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अत्यंत महत्वाचं काम 140 वर्षांपासून करत आहे. या संस्थेचे संचालक किशोर रिठे हे मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आले. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. किशोर रिठे हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण, वन, जंगल याच्या चळवळीमध्ये आणि खास करून प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात. सातपुडा फाउंडेशन ही त्यांची संस्था गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात, भारतात काम करते. त्यांचा खोलवर परिचय त्यांच्या बोलण्यातनं, मी विचारलेल्या प्रश्नातून सातत्यानं तुम्हाला होत राहील. पण आज बिनेकेसच्या संचालक पदावर काम करत असताना त्यांचा व्यापक अनुभव, ते करत असलेलं काम आणि त्या निमित्तानं खूप वेगवेगळी माहिती ही सातत्यानं पुढे येते, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप स्वागत आहे. नमस्कार. एक तर मी तुमची खूप वर्षांपूर्वी सेवाग्रामला एक मुलाखत घेतली होती, पण त्यावेळेला तुम्ही केंद्राच्या एका मोठ्या समितीवर काम करत होता आणि त्यावेळेला ती वाघांच्या संदर्भात, संरक्षणाच्या संदर्भात, संवर्धनाच्या संदर्भात काम करणारी समिती होती. आज आपण मॅक्स महाराजच्या स्टुडिओत जेव्हा भेटतोय तेव्हा तुम्ही अत्यंत देशातल्या नावाजलेल्या प्रतिष्ठित अशा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे संचालक आहात. एकतर 3-3.5 वर्षाचा सगळा हा तुम्हाला कार्यकाळ लाभलेला आहे. काय नेमकं केलं, इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? कारण अमरावतीमधून या संस्थेमध्ये येणं हा खूपच तसा मोठा अवघड प्रवास आहे, पण अर्थातच तुमच्या कामामुळे तुम्हाला ह्या पदावर काम करण्यासाठी संधी मिळाली असेल. होय, मला असं वाटतं की आपण प्रभावीपणे तेव्हा काम करू शकतो जेव्हा आपण जमिनीवरती आपला पाय असेल आणि आपण जमिनीवरती खूप मेहनत घेतली असेल तर आपल्याला त्यामधले बारकावे जे आहेत त्या विषयामधले ते आपल्याला कळतात आणि त्यानंतर आपल्याला जे काही ज्ञान येतं त्यामधून आपण आपल्या काही ऍक्शन्स घेत असतो आणि जमिनीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आपण आपल्या ज्ञानाचा वापर करतो. नेमकं मला एक 30 वर्ष, साधारणतः 30 ते 35 वर्ष विदर्भामधल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या ठिकाणच्या समस्या ज्या आहेत, विशेषतः आदिवासी आणि स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत, दुसऱ्या बाजूने वन्य प्राण्यांच्या ज्या समस्या आहेत आणि वन्य प्राण्यांच्या समस्या आपण सोडवता सोडवता जेव्हा वन्य प्राण्यांची संख्या वाढायला लागते आणि ती संख्या वृद्धी झाली की स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या पिकांना नुकसान होतं. त्यानंतर वाघांची संख्या वाढली विदर्भामध्ये आणि माणसांचे पण बळी जायला लागले, अटॅक्स व्हायला लागले, त्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष उभा झाला. तर हे सगळे जेव्हा प्रश्न निर्माण होतात आपण त्यामध्ये उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो एक कोणीही करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला शासन, माध्यम, त्यानंतर न्यायालय, न्याय व्यवस्था ह्या सगळ्यांचा सहभाग लागत असतो आणि ह्यामधून मला असं वाटतं की विदर्भाच्या संपूर्ण लँडस्केपमध्ये
जे मागच्या 30 वर्षांमध्ये काम उभं झालं आणि त्याची एक चांगले सक्सेस स्टोरीज किंवा त्याला आपण म्हणू की यशोगाथा ह्या निर्माण झाल्या आणि त्यामधून वन्यजीव व्यवस्थापनामध्ये पण बरेच आमूलाग्र बदल विदर्भामध्ये झालेत, लँडस्केपमध्ये झालेत आणि त्यासोबतच स्थानिक लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपजीविकेचं साधन उपलब्ध झालं आणि मला असं वाटतं की ही विन विन सिच्युएशन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समस्येला जेव्हा आपण हात घालतो तिथे यायला पाहिजे, ती आली. पण ती येण्याचा जो हा कालखंड आहे 30 वर्षाचा, मला भरपूर शिकायला मिळालं आणि यामध्ये सगळ्या एजन्सीजनी म्हणजे शासन, माध्यम सगळ्यांनी महत्वाचा त्यामध्ये रोल प्ले केला आणि त्यामुळेच ते शक्य झालं. मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सोबत मागच्या 30 वर्षांपासून सदस्य म्हणून इन्व्हॉल्व्ह होतोच आणि विदर्भामधले जे प्रकल्प आहेत वेगवेगळे BNHSचे, ते पण मी विदर्भामध्ये सुरू करण्यासाठी काम केलेलं आहे. 2004 मध्ये बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीचं विदर्भामध्ये तसं काम नव्हतं, परंतु मी पहिल्यांदा त्या ठिकाणी निसर्ग शिक्षणाचं काम BNHS साठी मी सुरू केलं आणि त्या माध्यमातून BNHSचं विदर्भामध्ये सुद्धा काम सुरू झालं. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट बर्ड एरियाजचं जे काम आहे की विदर्भातल्या सगळ्या पाणवठ्यांचं, जलाशयांचं डॉक्युमेंटेशन करणे, त्या ठिकाणी येणारे पाणपक्षी जे आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन करणे, हे सुद्धा काम केलं आणि त्या माध्यमातून मी BNHS मध्ये सहभागी होतो. BNHSच्या कॉन्झर्वेशन कमिटीचा मी चेअरमन राहिलेलो आहे आणि त्यावेळी मी कॉन्झर्वेशनचे जे देश पातळीवरचे जे प्रश्न आहेत त्यांना सुद्धा हात घातला, त्यांना सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न केले. तर BNHS मध्ये मी ऑलरेडी होतो आणि आता मागच्या समजा 2022 मध्ये मला अशी संधी आली की BNHS मध्ये सेक्रेटरी पदावरती माझी निवड झाली आणि म्हणून मला BNHSचं पॉलिसी मेकिंग, कारण ही 140 वर्षांची संघटना आहे आणि मॅक्सिमम ब्रिटिश आणि 2 भारतीय यांनी ती 1883 मध्ये सुरू केली आणि या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि योगायोगाने पुढे डायरेक्टर बनण्याची सुद्धा संधी मिळाली आणि मला आता पूर्ण भारताचा जो कॅनव्हास आहे त्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रजातींवरती BNHSचं काम आहे आणि त्या प्रजातींचं BNHSचं कामाचं जर स्वरूप आपण बघितलं तर संशोधन, पक्ष्यांचं संशोधन, वन्य प्राण्यांचं संशोधन आणि त्या संशोधनावरती आधारित संवर्धन ऍक्शन्स म्हणजे कॉन्झर्वेशन ऍक्शन्स घेणे, अशा पद्धतीचं हे काम. BNHS बेसिकली मला असं वाटतं की पक्षी निरीक्षण, पक्ष्यांचा अभ्यास, पक्ष्यांचं एक वेगळं शास्त्र असतं आणि आज या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यामध्ये पक्ष्यांचं जगणं खूप अवघड होऊन बसलं. मला आठवतं की नावाशेवा बंदरामध्ये जे फ्लेमिंगोज आले ते आता तुम्ही BNHSने एक पत्र पण लिहिलं होतं आणि त्यांचा अधिवास मुळात संकटात आला होता. आता फ्लेमिंगो हे स्थलांतरित पक्षी आणि महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये शिवडी, माहुल आणि इथे नावाशेवाच्या बाजूला, कारण ज्या ठिकाणी चिखल किंवा पाणी जास्त असतं त्या भागात ते राहतात आणि पालघर बिलघर बाकी भागामध्ये फ्लेमिंगो पाहायला मिळतात. तर या संदर्भातला BNHSचा अभ्यास खूप मोठा आहे आणि त्यात काम करणारे संस्थांमधले काही कर्मचारी असतील, एक्सपर्ट असतील, ते सातत्यानं काम करत असतात. डॉक्टर सलीम अलीच्या नावानं ही BNHS ओळखली जाते. पण त्याशिवाय सुद्धा पक्षाच्या संदर्भामध्ये आज घडीला BNHS नेमकं काय करतंय? मला असं वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. BNHS सलीम अली साहेबांच्या कर्तृत्वामुळे आज ओळखले जाते, परंतु BNHS मध्ये सलीम अली साहेब 1927च्या दरम्यान साधारणतः आलेत आणि मग 1930 नंतरचा कालखंड हा सलीम अली साहेबांनी गाजवला. त्यांच्यासोबतच हुमायून अब्दुल अली हे पण होते आणि आणखीही स्टॉलवर्ड्स BNHS मध्ये होते ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं. म्हणजे हुमायून अब्दुल अलींनी तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट किंवा बॉम्बे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा जो आणला तो त्यामध्ये हुमायून अब्दुल अलींचा सहभाग होता. तर असे अनेक स्टॉलवर्ड्स BNHS मध्ये आले. परंतु 1930च्या आधीचा जो कालखंड आहे म्हणजे सलीम अली साहेबांच्या आधीचा कालखंड जो आहे, मला असं वाटतं की तो पण खूप महत्वाचा होता. कारण बघा की या मध्य भारतामध्ये तेव्हा शिकारी चालायच्या आणि ब्रिटिश आर्मी या ठिकाणी काम करायची,
पण त्या ब्रिटिश आर्मीमध्ये सुद्धा काही आर्मी ऑफिसर्स असे होते की त्यांना या हंटिंग करत असतानाच त्या वन्य प्राण्यांचे ते पेंडा भरून त्यांना जतन करायचे, त्याचा अभ्यास करायचे, त्याचे बारकावे अभ्यासण्यासाठी. आणि त्या माध्यमातून ते मुंबईमध्ये सगळे लोक एकत्र भेटायचे आणि त्यांचे ऑब्झर्वेशन ते शेअर करायचे. यातून यांची युक्ती, त्यांनी असा हे मांडला, विचार मांडला की आपण एक BNHS नावाची संस्थाच काढूया. आणि 1883 मध्ये त्या माध्यमातून BNHS ची स्थापना झाली. त्यानंतर दुसरा विचार त्यांचा असा आला की हे सगळे स्पेसिमेन जे आपण जमा केलेले आहेत जंगलामधून ते आपण आता BNHS मध्ये ठेवूया. त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचं संकलन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी JBNHS नावाचं जर्नल सुरू केलं. 1886 साली ते जर्नल सुरू केलं. तर बघा की संस्थेची स्थापना झाली ती कलेक्शन पासून झाली, म्हणजे स्पेसिमेनचं कलेक्शन, जे हंटिंग मध्ये शिकार केल्यानंतर जे वन्य प्राणी पक्षी हे जमा करायचे त्यांचं कलेक्शन मधून BNHS चं कलेक्शन उभं झालं. आज BNHS च्या कलेक्शन मध्ये साधारणतः 1,40,000 स्पेसिमेन हे ठेवण्यात आलेले आहे. आणि हे स्पेसिमेन फक्त आजच्या भारतामधले नाहीत, तर ते इराण, इराक, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान या सगळ्या कंट्रीज मधले आहे. मग त्याची प्रक्रिया कशी असते ठेवण्याची? साधारणतः आजही आमच्याकडे कलेक्शन मध्ये स्पेसिमेन येतात. म्हणजे आता समुद्री पक्षी एक मरण पावला इथे सिंधुदुर्गामध्ये, आणि त्या पक्षाला त्या ठिकाणावरून आमच्याकडे आणलं. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मुळे या सगळ्याला सरकारची परवानगी लागते आणि ती परवानगी घेऊनच आमच्याकडे तो पक्षी येतो. त्यानंतर त्यामधला जो ओला भाग आहे तो सगळा काढण्यात येतो त्याच्या पोटामध्ये. हा, आणि नंतर त्यामध्ये पेंडा भरून त्याला ठेवण्यात येतं. त्याचं पण एक शास्त्र काय त्याला डर्मिटॉलॉजी. हा, टॅक्सोडर्मी. त्याचे एक डॉक्टर म्हणून पण इथे याला बोरिवली नॅशनल पार्क मध्ये काम करत होते. त्यावेळेला त्यांनी खूप सारे टॅक्सिडर्मी शास्त्रानुसार जतन केलेले वेगवेगळे पक्षी मुलांना, खास करून शाळेतल्या मुलांना पाहायला मिळाले होते. ही कला, खरं म्हणजे ती कला आहे, टॅक्सिडर्मी ही कला आहे आणि ती पण आता लोप पावत आहेत. हैदराबादचे हे जे राजे होते त्या राजांकडे वाघांच्या आणि वन्य प्राण्यांच्या ज्या कातडी होत्या त्या कातडींचं जतन करणे आणि हे सगळं पेंडा भरून ठेवणे, काही स्टॅच्यू सारखे बनवणे, तर असे आर्टिकल्स ते बनवायचे. परंतु आता ते वन्य प्राणी संरक्षण कायद्यामध्ये झालेल्या बदलांमुळे ती सगळी कलाच आता बंद, म्हणजे लोप पावत आहे. परंतु आमच्याकडे आजही ते केल्या जाते आणि ते संशोधनासाठी केल्या जाते. ते केवळ त्याला जमा करायचं नाहीये, तर त्यामधून विद्यार्थ्यांना संशोधन करायचं आहे. आता बरेचसे वन्य प्राण्यांच्या प्रजाती ह्या नष्ट झाल्या, परंतु त्यांचे आता चीता जो आहे, भारतातला चीता हा नष्ट झाला, बरोबर, परंतु आजही आमच्याकडे भारतीय चीताची स्किन आहे. अच्छा. आणि त्यामुळे कोणाला जेनेटिक्सचे जर स्टडी करायचे असेल तर आजही आमच्याकडे अशा केसेस येतात आणि आम्ही त्यांना परवानगी देतो आणि त्याचे हेअर सॅम्पल्स वगैरे देतो आणि त्यामधून त्यांचे संशोधन सुद्धा होतात. तर यासाठी संशोधनासाठी आपण हे स्पेसिमेनचं जे कलेक्शन आहे हे BNHS मध्ये राखून ठेवलेलं आहे आणि याचा विद्यार्थ्यांना उपयोग होतो. तर मी आपल्याला तो सुरुवातीचा कालखंड सांगत होतो, तिथून सुरुवात झाली. आणि आमचं जे जर्नल आहे हे जर्नल फक्त 1 वर्ष त्याला खंड पडला. अखंड असं हे जर्नल सुरू आहे मागच्या 125 वर्षांपासून. या जर्नलला जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर होतं तर त्या वर्षी 1 वर्ष फक्त ते आलं नाही. अच्छा. बाकी सतत दरवर्षी ते पब्लिश होत राहतो आणि 1883 पासून आज तागायत हे जर्नल सुरू आहे. या जर्नलमध्ये अनेक शोध निबंध आम्ही प्रकाशित करतो. तर या पद्धतीचं आज याच्यामध्ये जे बॉटनीमध्ये किंवा झुऑलॉजीमध्ये जे स्टॉलवर्ड्स आहेत, बॉटनी मधले सांतापाऊ म्हणून आहेत, ब्लॅटर म्हणून आहेत, ह्यांचं नाव म्हणजे आज त्यांच्या कामामुळे, उत्तुंग कामामुळे आज ते ओळखले जातात. परंतु ह्या लोकांची सुरुवात यांनी BNHS मध्ये केली. म्हणजे सालीम अली आपल्याला माहिती आहेत, परंतु ब्लॅटर, सांतापाऊ त्यांच्या नावावरती आज बरेचसे स्पीशीज त्यांच्या नावावरती आहेत. तर या लोकांनी खूप काम केलं. प्रेटर आहे, ब्रँडर आहे, या वन्य प्राण्यांमध्ये या दोघांचं काम आहे. तर हे सगळ्यांनी BNHS मध्ये खूप काम केलं आणि तिथून ते पब्लिकेशन्स आले. आणि आज देशामध्ये सगळे विद्यार्थ्यांना जे काही पुस्तकं रेफरन्स बुक्स म्हणून वापरतात, तर ती सगळी रेफरन्स बुक्स या लोकांनी काढलेली आहेत. त्याला
नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे डॉक्टर सालीम अली आणि आणखी सायंटिस्ट डॉक्टर बालचंद्रन, डॉक्टर विभू प्रकाश असे अनेक सायंटिस्ट आहेत बीएनएचएस मध्ये की ज्यांनी या पक्षीशास्त्राला आणखी वृद्धिंगत केलं, त्याच्यामध्ये आणखी ज्ञान टाकलं. आपण जे आता विचारत होते मला की फ्लेमिंगोज वरती आपण काम करतोय, तर मला असं वाटतं की पक्ष्यांना च्या पायामध्ये रिंग टाकणे हे काम भारतामध्ये बीएनएचएस ने सुरू केलं. 1927 साली सुरू केलं. आता 2027 ला जवळपास 100 वर्ष याला पूर्ण होत आहेत. अखंडपणे 100 वर्षामध्ये आम्ही पक्ष्यांना कॅप्चर करून त्यांच्या पायामध्ये रिंग टाकतो आणि हे पक्षी लगेच आम्ही निसर्गमुक्त करतो. आणि मग ते पक्षी ज्या ज्या देशामध्ये जातात त्या ठिकाणचे पक्षी निरीक्षक त्यांचे फोटो काढतात आणि त्यांच्या पायावरती असलेल्या रिंगचा नंबर आम्हाला सांगतात. आणि त्याला एक कलर फ्लॅग पण लावलेला असतो. त्या कलर फ्लॅग वरून तो भारतामध्ये रिंग केलेला आहे की तो पाकिस्तानमध्ये केलेला आहे की ते बांगलादेशमध्ये केला आहे तो लक्षात येतो. आणि त्यावरती एक नंबर असतो. तो जर भारताचा कलर असेल तर तो भारतामध्ये ते पक्षी निरीक्षक ईमेल टाकतात आणि सांगतात की असा असा पक्षी आम्हाला इथे बांगलादेशमध्ये मिळाला. त्यातून आम्हाला रिसायटिंग डेटा मिळतो. म्हणजे एखादा पक्षी जर मुंबईला भांडुपला आम्ही जर का रिंग केला असेल आणि तो जर का रशियामध्ये मिळाला असेल तर रशियन बर्ड वॉचर आम्हाला कळवतो की तुमचा पक्षी या ठिकाणी सापडलेला आहे आणि या तारखेला मला दिसलेला आहे. तर त्याला या ठिकाणी कधी आम्ही रिंग टाकली होती तो तारीख आम्हाला माहिती असते आणि त्याचं रिसायटिंग पुन्हा रशियामध्ये कधी झालं त्याची आम्हाला डेट मिळते. साधारणतः त्याचा प्रवास कुठे कुठे होतो हे रिंगिंग मधून आम्हाला लक्षात येते. एक फ्लेमिंगो साधारणतः किती किलोमीटरचा प्रवास करत असेल पूर्ण? फ्लेमिंगोचा जो प्रवास आहे हा, कारण फ्लेमिंगो साधारणतः गुजरातमध्ये कच्छमध्ये हे ब्रीड करतात आणि पुन्हा इथे येतात मुंबईला वेस्ट कोस्टनी. तर यांचा प्रवास साधारणतः असाच असतो वेस्ट कोस्टला, कच्छ पासून आपल्या मुंबईमध्ये. परंतु इतर अनेक पक्षी असे आहेत की जे रशियापर्यंत, मंगोलियापर्यंत ते जातात आणि तिथून आपल्याकडे येतात. त्याची एक आपल्याला सांगतो उदाहरण. भांडुपमध्ये आम्ही एक ब्लॅक टेल्ड गॉडविट नावाचा छोटा पक्षी आहे, टिटवीपेक्षा थोडा मोठा असतो. या पक्षाला आम्ही सॅटेलाइट टॅग लावला. म्हणजे आता पूर्वी आम्ही फक्त रिंग टाकायचो, त्याच्यानंतर कालांतराने रिंगचे रिसायटिंग कमी व्हायचे कारण ते लक्षात येत नाही. कोण्या छोटे छोटे पक्षी असतात त्याच्या पायाची रिंग दिसत पण नाही. जर का तुम्ही दुर्बिणीतून बघितलं तरच तुम्हाला दिसेल की त्याच्या पायाला रिंग टाकलेली आहे. परंतु कलर फ्लॅग असेल तर चटकन लक्षात येतो. म्हणून आम्ही कलर फ्लॅग्स टाकणं सुरू केले. आणि आता टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आता आम्ही त्यांना सॅटेलाइट टॅग लावतो. आणि असाच एक सॅटेलाइट टॅग लावलेला जो पक्षी आहे ब्लॅक टेल्ड गॉडविट, भांडुपला आम्ही सोडलं आणि तो चक्क इथून अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान असा करत तो साधारणतः रशियामध्ये गेला. आणि रशियामध्ये जाईपर्यंत त्यांनी 3.5 महिने लावले. म्हणजे तो थांबत थांबत गेला प्रत्येक ठिकाणी. आणि रशियामध्ये प्रॉबेबली त्यांनी ब्रीडिंग साठी तो थांबला आणि तिथे त्यांनी नेस्टिंग केलं. त्याचे चिक्स बाहेर आले असावेत कारण ते लक्षात येत नाही. सॅटेलाइट टॅग मधून फक्त प्रवास लक्षात येतो. तर त्या ठिकाणी 3 महिने तो थांबला आणि नंतर तो तिथून पुन्हा निघाला आणि थेट भांडुपला आला. म्हणजे बघा, थेट भांडुपला आला. आता त्याला कोणी सांगितलं की भांडुपलाच यायचं आहे तुला, भांडुपवरून तू परत गेला होता. तो भांडुपला आला. पण आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हे अंतर त्याने चक्क 3 दिवसामध्ये पार केलं. भांडुप पासून, रशियापासून भांडुप 3 दिवसामध्ये त्यांनी हे अंतर पार केलं. म्हणजे जाताना त्यांनी 3 महिने लावले, तिथे 3 महिने लावले, मुक्काम केला आणि येताना मात्र तो 3 दिवसामध्ये भांडुपला. शक्य आहे 3 दिवसात येणं? बिलकुल शक्य आहे. हा डेटा आहे. आणि इतका वेग असतो त्यांचा उडण्याचा? हो. साधारणतः हे 9,000 किलोमीटरचं अंतर झालं. 4.5 जाणे आणि 4,500 येणे. 9,000 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं आहे. तर पुन्हा तो भांडुपला आम्हाला दिसला. आणि ब्लॅक टेल्ड गॉडविट हे पक्षी ज्या ज्या ठिकाणी यांना आम्ही रिलीज केलं, आम्हीच नाही तर आणखी बाकीच्याही सायंटिस्ट आणि संस्थांनी रिलीज केलं. बर्ड लाईफ इंटरनॅशनल यामध्ये काम करतं इंग्लंडची. RSPB, रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन फॉर बर्ड्स नावाची जी संस्था आहे इंग्लंड मधली, ती पण काम करते. श्रीलंकेमध्ये संस्था काम करतात, आफ्रिकेमध्ये संस्था काम करतात. या सगळ्या संस्था जेव्हा गॉडविट या पक्षाला टॅग लावलेले आहेत त्यांचा डेटा हा असाच आलेला आहे. साधारण इतका लांब प्रवास
आणि हे असे न थकता न थांबता पक्षी करतात. आणि फक्त हा गॉडविटचा नाही तर असे अनेक छोटे म्हणजे चिमणीच्या आकाराचे पक्षी सुद्धा स्थलांतर इतकं लांब करतात. हा, हे आपण पाहिलेलं नाही. फ्लेमिंगो हा तसा परदेशी पाहुणा आहे आपल्या भारतात येणार, आणि तो फक्त मुंबईत येतो की बाकी ठिकाणी सुद्धा फ्लेमिंगो येतो? पण तुम्ही म्हणाला की ब्रीडिंग हे कच्छ मध्ये होतं, पण तो मुळात परदेशी पाहुणा आहे. नाही, याला आपण स्थानिक पक्षी कशाला म्हणतो? तर जे पक्षी स्थानिक म्हणजे तुमचा जो भाग असेल त्या भागामध्ये ब्रीड करतात. म्हणजे आता भारताचे स्थानिक ज्याला म्हणतो आपण, असे पक्षी की जे भारतामध्ये ब्रीडिंग करतात, म्हणजे भारतामध्ये ते घरटी करतात, अंडी टाकतात आणि त्यांची पिलं बाहेर येतात, त्याला आपण स्थानिक म्हणतो. हा, ते आणखी इथे अंडी टाकल्यानंतर पिलं आणल्यानंतर ते बाहेर जात असतील, ज्या पिरियडमध्ये त्यांना खायला अन्न मिळत नाही इथे, त्यावेळी ते बाहेर पण जाऊ शकतात, मंगोलियामध्ये जातील, येतील, पण ब्रीड जर इथे करत असतील तर त्याला आपण स्थानिक म्हणतो. पण तसा तो मूळचा परदेशी पाहुणा आहे. नाही, हा जो आहे हे गुजरात मध्येच ब्रीडिंग करतात फ्लेमिंगो. हा, पण अनेक लोकांना असं वाटतं की फ्लेमिंगो हा स्थलांतरित पक्षी आहे, मायग्रेटरी बर्ड आहे. हे बरोबर आहे का? महाराष्ट्रासाठी तो मायग्रेटरी आहे, कारण त्याचं ब्रीडिंग गुजरातमध्ये होतं, म्हणून बरेचसे पक्ष्यांना आपण त्या राज्यामध्ये मायग्रेटरी म्हणतो. आता डक्स आहेत, गीज आहेत, हे पक्षी मंगोलियामधून येतात. तर बारहेड गुज नावाचा पक्षी जो साधारणतः फ्लेमिंगो सारखा आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्याचे पाय असे काड्यासारखे असतात आणि खूप लांब असतात, तो परदेशी पाहुणा. तो पण परदेशी, कारण विदर्भात वर्धा जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळतो. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की फ्लेमिंगो हे परदेशी नाही, हा परदेशी पक्षी नाही. तो कच्छ मधून इकडे येत असल्यामुळे आणि तो काही लिमिटेड काळासाठी, काही ठराविक काळासाठी तो फक्त मुंबईत किंवा पालघर या भागामध्ये येतो. आता मुळात एकीकडे हे आपण सगळं ग्लोबल वॉर्मिंगच्या दुनियेतलं हे एक नवं बदलतं जग बघतो, ज्या जगामध्ये आपण सगळेच अस्वस्थ आहोत. पण या अस्वस्थ जगामध्ये जल, जंगल, पर्यावरण हे अत्यंत महत्वाचे घटक आहे. पण त्याची खोलवर जाणीव मात्र लोकांना अजूनही झाली नाही, किंवा झाली असेल तर ती अत्यंत लिमिटेड स्वरूपामध्ये आहे. एकीकडे हे जग तुम्ही बघता आणि दुसरीकडे ते एक वेगळं जग आहे, किंवा परदेशातले संस्था, संघटना यासाठी ज्या काम करतात त्यांची मुळात कळकळ, सरकारची त्या विषयात असलेली आस्था, हे सगळं तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की यामध्ये काम करणारे जे आमचे सायंटिस्ट आहेत त्यांच्या मनाची घालमेल ही फार वेगळ्या पद्धतीने सुरू असते. हे कारण आम्ही लोक डेटा कलेक्ट करतो आणि तो डेटा जेव्हा बघतो, त्यांचे हॅबिटॅट्स आहेत. आता एक उदाहरण तुम्हाला देतो. पॉइंट कॅलिमरला BNHSचं सेंटर आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये परदेशी पक्षी या ठिकाणी येतात आणि तिथले जे मिठाग्रह आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असे कळपच्या कळप फ्लॉक्स तुम्हाला पक्ष्यांचे पाहायला मिळतात. म्हणजे पक्षी पंढरी आहे असं आपण म्हणू शकतो पॉइंट कॅलिमर तमिळनाडू मधलं. आता या ठिकाणी जी संख्या पूर्वी लाखामध्ये यायचे ते आता हजारामध्ये येत आहेत. इतका फरक पडलेला आहे. आणि हा फक्त पॉइंट कॅलिमर तमिळनाडू मध्ये नाही तर भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये साधारणतः पक्ष्यांच्या नंबरमध्ये हा खूप बदल झालेला आहे. आणि याला जर का कारण काही असेल तर ते क्लायमेट चेंज आहे. म्हणजे हवामानामध्ये जे बदल निर्माण झालेले आहेत त्याचा विपरीत परिणाम हा पक्षी जगतावर झालेला आहे आणि त्यांच्या ब्रीडिंग वरती झालेला आहे. आणि त्या माध्यमातून जेव्हा आमचे सायंटिस्ट विचार करतात की आता काय केलं पाहिजे, याचे मिठाग्रह एकीकडे नष्ट होत आहेत, अधिवास धोक्यात आलेले आहेत, समुद्री अधिवास धोक्यात आलेले आहेत, समुद्री पक्ष्यांसाठी ते अधिवास खूप महत्वाचे आहे कोस्ट लाईनला. तर क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आधीच पॉप्युलेशन कमी झाली, त्यामध्ये जर का अधिवासांना धोका होत असेल, त्यातही लिमिटेड असलेल्या अधिवासांवर येणारे मोठ्या संख्येचे पक्षी जर मारले जात असतील, शिकारी होत असतील, तर आणखी तो मोठा धोका आहे. मला असं वाटतं की प्रॉब्लेम्स हे खूप सगळ्या अंगांनी प्रॉब्लेम्स आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत आणि त्यावर आपल्याला सर्व अंगांनी आपल्याला उपाय शोधण्याची गरज आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये आम्ही समुद्री पक्ष्यांचे अधिवास जे आहेत त्यांना काय प्रश्न आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी फिशरमॅन पासून म्हणजे मच्छीमारांपासून तर आपली कोस्ट गार्ड आणि नेव्ही यांचं काय काम आहे, आपण एकत्रित कसं काम करू शकतो, ह्यासाठी आम्ही नवी मुंबईमध्ये
वर्कशॉप ऐरोलीला वर्कशॉप घेतला आणि त्याचं ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे आणि आता मच्छीमारांसोबत सुद्धा आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्टमध्ये आमूलाग्र बदल निर्माण झालेले आहेत, परंतु त्याचसोबत आपली आता जबाबदारी आहे की सगळ्या फोर्सेस, आणि मला सांगायला आनंद होतो की इंडियन आर्मी राजस्थानमध्ये आमच्यासोबत माळढोक वाचवण्यासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे इथे नेव्ही आणि कोस्ट गार्ड ह्या दोन्ही एजन्सीज आपल्या आर्म फोर्सेसच्या ह्या BNHS सोबत काम करून मच्छीमारांसोबत कसं समन्वयाने आपण काम करू शकतो. शार्क्स वेल्सचं स्ट्रँडिंग होतं, बरेचदा हे शार्क वेल्स समुद्र किनाऱ्यावर येतात आणि एकदा ते किनाऱ्याला लागले की त्यांच्या बॉडीचं वेट इतकं असतं की त्यांचे ऑर्गन्स हे डिफंक्ट होऊन जातात आणि मग त्यामध्ये जवळपास कधीही शार्क्स किंवा व्हेल्स हे जर का मोठे प्राणी, हे समुद्री प्राणी जर का हे याला लागले किनाऱ्याला, तर त्याचं 100% मरण हे नक्की असतं. म्हणून ते किनाऱ्याला लागूच नये यासाठी आपल्याला काम करायची गरज असते. आणि ते किनाऱ्यावर का येतात, का लागतात, तर त्याची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये LED फिशिंग आहे किंवा लाईट्सचा मोठ्या प्रमाणावर कोस्टला वापर आहे. असे अनेक फॅक्टर आहे. ट्रॉलर्सनी मोठ्या प्रमाणावर फिशिंग होते, अशा सारख्या समस्या आहेत. तर या सगळ्या समस्या जर आपण बघितल्या तर त्याला उपाय आहेत, परंतु त्या एजन्सीज ज्या आहेत त्या एजन्सीज एकत्र आल्याशिवाय ते होत नाही. आणि म्हणून BNHS एकीकडे अभ्यास करत असताना आम्ही या सगळ्या एजन्सीजला एकत्र करून आपण सामूहिकपणे कसं त्याला आपण ऍड्रेस करायचं आणि त्याच्यावरती उपाय शोधायचं, याच्यामध्ये आमचं काम सध्या सुरू आहे. अगदी. आपण थोडं विदर्भातल्या जंगलाबद्दल बोलू, कारण महाराष्ट्रामधलं सर्वात मोठा जंगलाचा जो भाग आहे तो सगळा विदर्भात आहे. आता एकीकडे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात ताडोबासारख्या जंगलात येतात, बोरमध्ये येतात, वेगवेगळ्या जंगलामध्ये सातत्यानं आपल्याला पर्यटक वेगवेगळ्या मोसमामध्ये पाहायला मिळतात. पण अनेक ठिकाणी अक्षरशः पर्यटक हे धुडगूस घालताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या अधिवासात जाऊन आपल्याला त्यांना बघायचं असेल तर काहीतरी नियम तुम्हाला कटाक्षानं पाळावं लागणार, पण काही ठिकाणी ते पाळले जात नाही. काही ठिकाणी गाईड सुद्धा त्यांना फसतात. काय नेमकं केलं पाहिजे? ताडोबासारख्या जंगलामध्ये जर 26 गेट तयार केले जात असतील तर तो वनपर्यटन आहे नेमके की किंवा आपण मुक्तपणे जिथे आपल्याला संचार करता येतो, पर्यटकांना म्हणा, फिरणाऱ्यांना म्हणा, अशा प्रकारचं ठिकाण आहे का? काहीतरी त्यातला मूलभूत फरक लोकांनीही जाणून घेतला पाहिजे. सरकारनेही त्यांना आणखी आवर घालण्याची गरज आहे. अन्यथा हा जो मूळ नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा, प्राण्यांचा, पशु पक्ष्यांचा, हा सर्व अधिवास हा संकटात येईल आणि काहीतरी भयंकर होण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहिलं मुंबईत सुद्धा बोरिवली नॅशनल पार्क मधले सगळेच बिबटे, लेपर्ड्स हे मानवी वस्तीमध्ये शिरायला लागले. पुण्यात पण घटना झाल्या आणि आता थोडं मला 1-2 या महिन्यामध्ये कुठे या 4-5 महिन्यामध्ये नाशिकमध्ये फारशा घटना दिसत नाही, पण गेले 3-4 वर्ष अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा बिबट्यांचा मुक्त संचार या शहरामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे अत्यंत मोठं संकट हे मानवाला तयार झालं. आणि बोरिवली नॅशनल पार्क मधले मुलुंड आणि या भागात तर सगळी त्यांची ये-जा कायम सुरू असते. हे सगळं का घडतं? यात माणूस जबाबदार आहे, तो कितपत जबाबदार आहे आणि सरकार जबाबदार आहे का? सरकारची कुठली जबाबदारी आहे जी ते नीटपणे पाळत नाही? मला असं वाटतं की हा प्रश्न आता पूर्ण देशव्यापी होत आहे. म्हणजे आपण 2 उदाहरणं दिली, परंतु संपूर्ण देशातल्या जर का स्टोरीज आपण बघितल्या तर मानव वन्यजीव संघर्ष हा संपूर्ण देशामध्ये आज निर्माण झाल्यासारखं चित्र आहे. काही भागामध्ये जसं आता विदर्भाचं आपण उदाहरण दिलं तर 2007 नंतर आतापर्यंत जर विदर्भात बघितलं आपण तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 लोकांचे बळी गेलेले आहेत वाघांच्या हल्ल्यामध्ये. आणि यवतमाळ आणि नागपूरचा काही भाग, यामध्ये सुद्धा अमरावतीचा काही भाग, उमरेड करणला आणि वर्धा आणि यवतमाळ ह्या इथपर्यंत हे लोण पसरलेलं आहे. हे तर झाले मानवी मृत्यू. याच्या सोबत जे शेतकऱ्यांना पीक नुकसान आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशः शेती करणं सोडलेलं आहे. कर्नाटकातल्या कोकणातल्या शेतामध्ये घुसून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर आता ही समस्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यावर उपाय काय आहे?
आणि म्हणून आपल्याला उपायाच्या खोलावर जर जायचं असेल तर मी आपल्याला हे सांगतो की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाचं बोलताय, निश्चितपणे पर्यटन का होत आहे, कारण वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली आहे. वाघाचं सहज दर्शन ताडोबामध्ये होत आहे, म्हणून वाघ बघायला एवढे लोक त्या ठिकाणी विदर्भामध्ये जात आहेत. बोरमध्ये वाघ कधी दिसत नव्हता, आज बोरमध्ये वाघ दिसायला लागला. टिपेश्वर मध्ये वाघ दिसत नव्हता, त्या ठिकाणाहून गावांचं पुनर्वसन झालं आणि आज टिपेश्वर मध्ये सुद्धा वाघाचं दर्शन सहज उपलब्ध झालं. ताडोबामध्ये ही परिस्थिती आज जी आहे ती पूर्वी नव्हती. 30 वर्ष आधी जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला 8 दिवस जरी राहिले तरी तुम्हाला वाघाचं दर्शन व्हायचं नाही ताडोबामध्ये. परंतु आज ताडोबामधले साधारणतः 5 गावांचं पुनर्वसन झालं बाहेर आणि आज त्या ठिकाणी ते भाग सुद्धा वाघांना उपलब्ध झाले आणि वाघांचं प्रजनन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हायला लागलं. तर एक गोष्ट मेळघाटमध्ये आपण बघा, मेळघाटमध्ये कितीतरी क्षेत्र संचालक येऊन गेलेत, पण त्यांनी आपल्या क्षेत्र संचालकांचा कार्यकाल साधारणतः 3 ते 4 वर्षाचा असतो. 3 ते 4 वर्षामध्ये एकदाही वाघ न बघता ते त्या ठिकाणावरून निघून गेले क्षेत्र संचालक, फील्ड डायरेक्टर. तर अशी परिस्थिती मेळघाट मध्ये होती. आज जर आपण फेसबुक वरती बघितलं तर मेळघाटचे रेंज ऑफिसर तुम्हाला दर आठवड्यामध्ये टायगरचे आणि कब्सचे पिक्चर्स शेअर करतात. म्हणजे काय की त्या ठिकाणी सुद्धा वाघांचं सहज दर्शन सुरू झालेलं आहे दक्षिण मेळघाट मधून, ज्या ठिकाणावरून साधारणतः 22 गावांचं पुनर्वसन झालेलं आहे. तर जसं वन्य प्राण्यांना तुम्ही जागा दिली, त्या ठिकाणाहून मानवी वस्त्यांचं पुनर्वसन केलं, तर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची संख्या बाउन्स बॅक झाली, पॉप्युलेशन वाढली. ही वाढ झालेली आहे आणि ही यशोगाथा आहे. परंतु ते होत असताना आपण त्यामधून त्याचे बेनिफिट्स हे लोकल स्थानिक लोकांना देणार की नाही, आणि या भूमिकेमधून सरकारने काम सुरू केलं आणि त्यामधून टुरिझम आलं आणि टुरिझममुळे मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू हा निर्माण झाला विदर्भामध्ये. अन्यथा विदर्भामध्ये काही मोठ्या इंडस्ट्रीज नव्हत्या, आजही नाही आहेत, परंतु विदर्भामध्ये टुरिझम हा वन्य प्राण्यांमुळे निर्माण झालेला आहे. आणि हा निर्माण झाला असताना केवळ मुंबई पुण्यातून लोकांनी यायचं आणि तिथे हॉटेल्स टाकायचे आणि त्याचे बेनिफिट्स घ्यायचं, याच्यापेक्षा स्थानिक लोक आता त्या उद्योगामध्ये उतरलेले आहेत. होमस्टे सुद्धा सुरू झालेले आहे आणि गाईड्स आणि नेचर गाईड्स आणि ड्रायव्हर्स, जिप्सी ड्रायव्हर्स या माध्यमातून साधारणतः ताडोबामध्ये बघा, रेव्हेन्यूचं जर आपण उदाहरण घेतलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की 20 वर्ष आधी ताडोबाचा रेव्हेन्यू लाखामध्ये होता. हार्डली 2, 3, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये, म्हणजे 30 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर साधारणतः 70-80 लाखापर्यंत गेला. आज तिथला रेव्हेन्यू जवळपास 10 ते 15 कोटी पर्यंत गेलेला आहे. हा रेव्हेन्यू जसा वाढला, हा टुरिझम मधून वाढलेला आहे. टुरिझम यामुळे वाढलं की वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली आहे. आणि म्हणून तडोबामध्ये एक तर मोहर्ली गेट होतं, आज त्या ठिकाणी 4ही बाजूनी गेट्स उघडण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात गेट म्हणजे विकासाचं साधन, असं एक सूत्र विदर्भामध्ये झालेलं आहे. हे तडोबामधलं मी उदाहरण देत असताना असं मानायचं कारण नाही की बाकीच्या ठिकाणी सुरू नाही. बोर टायगर रिझर्व्ह मध्ये सुद्धा टुरिझम सुरू झालं, तडोबामध्ये सुद्धा पेंच मध्ये टुरिझम सुरू झालं आणि टुरिझमचे हे बेनिफिट्स मिळायला लागले. परंतु हे बेनिफिट्स आता याला काहीतरी मर्यादा आहे. आणि जसं मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये, छोट्या शहराची मोठी शहरं जेव्हा होतात, रोड नेटवर्क वाढतं आणि जर का आपण पूर्वीसारखंच जर का इनडिसिप्लिन राहिलं तर मला असं वाटतं ऍक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर होतात. आणि तोच प्रकार वन्य प्राण्यांची संख्या ज्या ज्या लँडस्केपमध्ये, म्हणजे मी आता आफ्रिकन लँडस्केपमध्ये पण काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि आपल्या भारतामधल्या पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये परिस्थिती बघितली आहे. जशी पॉप्युलेशन वाढते तसे आपल्यावर काहीतरी रेस्ट्रिक्शन्स येतात. ज्या गावाच्या आजूबाजूला कधीही वाघ किंवा बिबटे दिसायचे नाही तर मुक्त संचार होता लोकांचा जंगलामध्ये. आजही जर मुक्त संचार असेल आणि तिथे वाघाने जर का घर केलेलं असेल, बिबट्याने घर केलं असेल तर साहजिकच त्यांच्यावर हल्ले होणार. हे जितके हल्ले झालेले आहे आणि जितके मृत्यू झालेले आहे विदर्भामध्ये, ते जर बघितले तर यातला एकही मृत्यू गावात घुसून वाघाने केलेला नाही. हे सगळे जंगलामध्ये कोणीतरी मोहफुलं वेचायला गेलं, आणखी वनोपज गोळा करायला गेलं आणि त्यातून हे मृत्यू झालेले आहे. आणि म्हणून आपल्याला जी लाईफस्टाईल आहे तिच्यावरती सुद्धा थोडेफार बंधन येतात. मी रस्त्याचं उदाहरण आपल्याला दिलं, तसंच जसं जसं पर्यटन वाढेल किंवा जसं जसं वन्य प्राण्यांचा संचार वाढेल, संख्या वाढेल, त्यांची पॉप्युलेशन वाढेल,
तसे आपल्यावरती थोडेफार निर्बंध येतात. आणि म्हणून या गोष्टींसाठी कंपेन्सेट हे शासन करत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कंपेन्सेशनचं जे पॅकेज आहे ते सगळ्यात जास्त आहे, म्हणजे मृत्यूंसाठी जास्त आहे. परंतु कंपेन्सेशन मधून हा प्रश्न सुटत नाही, कायमचा सुटत नाही. आणि म्हणून आपल्याला आणि टुरिझम किती वाढवायचं याला पण मर्यादा आहे. त्याच्यामुळे एका स्तरावरती गेल्यानंतर तिथे त्याला ब्रेक लागणार आहे. टुरिझम पण कमी करावं लागणार आहे आणि यामध्ये शिस्त येणे हे अत्यंत आवश्यक आहे. ती जर आली नाही तर त्यातून आपले आरोप प्रत्यारोप होतात. सरकारने हे बरोबर केलं नाही किंवा लोकांनी हे बरोबर केलं नाही. मला असं वाटते की रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणून शासनाने आणि मुख्यतः वन विभागाने याच्यामध्ये कडक पावलं उचलायला पाहिजे. ऑलरेडी गाईडलाईन्स आहेत, सगळे आहेत. त्याचं जर पालन होत नसेल तर त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे. कार्यवाही होते. आता तुम्ही ऐकलं असेल की तडोबामध्ये काही लोकांवरती दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून 25,000 रुपये दंड ठोठावला. तर अशा पद्धतीच्या ऍक्शन्स होतात. जिप्सी चालवणारा चालकाला 8 दिवसासाठी 15 दिवसासाठी बॅन केल्या जाते. त्याचा पीक पिरियड जेव्हा असतो तेव्हा जर जिप्सीच्या ड्रायव्हरला आपण 8 दिवस बंदी केली तर त्याचा 8 दिवसाचा रोजगार जातो. त्यातून शिस्त आलेली आहे. परंतु ही सगळीकडे आली आहे असं मी म्हणणार नाही. ताडोबामध्ये चांगली शिस्त आली. इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये जसं टुरिझमचं लोन जाईल तसे त्या ठिकाणी सुद्धा शिस्त आणावीच लागेल. मला असं वाटतं की तरी सुद्धा जर का काही घटना होत असेल तर त्या एक्सेप्शन म्हणून आपल्याला समजायला हरकत नाही. बीएनएचएस पॉलिसी साठी खूप महत्वाचं काम करते, पण राज्य सरकार त्याकडे किती गांभीर्यानं पाहते किंवा ज्या ज्या संस्था पर्यावरणासाठी जंगलासाठी काम करतात या सगळ्या संस्थांकडे संघटनांकडे त्यांच्या कार्यकर्त्याकडे पाहण्याचा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचाही दृष्टिकोन कसा असतो? तुम्हाला काय अनुभव आले? बघा, यामध्ये मला 30-35 वर्षांचा अनुभव आहे आणि मी राज्य सरकारांसोबत आणि केंद्र सरकारच्याही अनेक समित्यांवरती काम केलेलं आहे. मला असं वाटतं की दिवसेंदिवस वन जमिनी ह्या कमी होत आहेत, वन्यजीव अधिवास हे कमी होत आहे आणि विकास प्रकल्पांना जास्तीत जास्त जमिनी पाहिजे आहेत. आणि त्या आता शेतजमिनी, कारण शेतजमिनींचे कम्पेन्सेशन 4 टाइम्स म्हणजे चौपट तुम्हाला मोबदला द्यावा लागतो शेतकऱ्याला. त्यामुळे एखाद्या शेतजमिनीवरती प्रकल्प जर होणार असेल तर तो सरकारसाठी किंवा खाजगी उद्योजकांसाठी तो खूप कॉस्टली झालेला आहे. आणि म्हणून साहजिकच या दोनही एजन्सींची म्हणजे सरकारी कंपन्या किंवा प्रायव्हेट कंपन्या, खाजगी कंपन्या यांचा एक दृष्टिकोन असा बदललेला आहे की हे सगळं जर का वनजमिनीवर येत असेल तर फारच चांगलं, कारण ती आपल्याला स्वस्तात उपलब्ध होऊ शकते. या दबावामुळे साधारणतः जो कोणी वन्यप्राणी संरक्षणाबद्दल किंवा वन संरक्षणाबद्दल, पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलत असेल तर तो साधारणतः विकासामध्ये अडसर आहे किंवा तो विकासाला बाधा आणतो आहे असं त्या संघटनेकडे पाहिल्या जाते किंवा त्या व्यक्तींकडे पाहिल्या जातं. मला असं वाटतं की हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपल्याला हे लक्षात द्यायला पाहिजे की विकास जसा झपाट्याने होतोय तसं आपण पर्यावरणावरती, वन जमिनींवरती आणि वन्यजीव क्षेत्रांवरती आपण अत्याचार करतो आहे आणि त्यामुळे हे लोक किंवा संघटना ह्या बोलत आहेत. आता राहिला प्रश्न बीएनएचएसचा अनुभव. बीएनएचएस ही बऱ्याचशा राज्य सरकारांच्या समित्यांवर आहे आणि केंद्र सरकारच्या पण समितीवर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही रिसर्च जो आमचा झालेला आहे तो आम्ही तिथे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून आम्ही हे सगळे विकास प्रकल्प होत असताना तिथे काय खबरदारीच्या उपाययोजना घ्यायला पाहिजे हे आम्ही सांगतो. याची 2 उदाहरणं आपल्याला देतो. मुंबईमध्ये अटल सेतूचं आता नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. हा प्रकल्प पूर्ण समुद्रामधून जाणार आहे आणि त्या ठिकाणी फ्लेमिंगोसचा पण अधिवास आहे. तर आपल्याला त्या फ्लेमिंगोसच्या अधिवासाला कसं आपल्याला त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायसाठी म्हणून काय केलं पाहिजे. तिथे जेव्हा ते उडतात तिथून तर तेव्हा त्यांची धडक लागून आताच नुकतेच 4 फ्लेमिंगो एका फक्त फलकाला धडकून 4 फ्लेमिंगो मरण पावले. तर यासारख्या घटना घडू नये याच्यासाठी त्या ब्रिजला धडकून मरू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे, अलाइनमेंट कशी चेंज केली पाहिजे हे पण आपण काम केलेलं आहे. दुसरं उदाहरण मी आपल्याला देतो ते म्हणजे राजस्थानमध्ये वाघांची संख्या आपल्याला माहिती आहे की कमी झालेली आहे. 3-3.5 हजार वाघ आहेत आणि संपूर्ण देशाचं लक्ष व्याघ्र संरक्षणाकडे आहे. पण पक्ष्यांचं काय?
पक्ष्यांमध्ये आता एक माळढोक पक्षी घ्या, इतका उंच पक्षी, तो सहज उडू शकत नाही, त्याला विमानासारखं टेक ऑफ घ्यावं लागतं, धावावं लागतं आणि नंतर टेक ऑफ घेतो. तर ह्या माळढोक पक्ष्यांची संख्या भारतामधली 100 पेक्षा कमी राहिलेली आहे. म्हणजे जर का हे 100 पक्षी संपले तर माळढोक पक्षाला आपल्याला हारच चढवावं लागणार आहे. आता हे कुठे राहिले? तर पूर्वी माळढोक पक्षी महाराष्ट्रामध्ये होता, मध्य प्रदेशमध्ये होता, तामिळनाडूमध्ये होता, कर्नाटकामध्ये होता, गुजरातमध्ये होता. आता फक्त तो राजस्थानमध्ये राहिलेला आहे. आणि माळढोक होता ना पंढरपूर आणि सोलापूरमध्ये माळढोक अभयारण्यच आहे, अजूनही अभयारण्य आहे. पण पक्ष्यांची संख्या पक्षीच नाही, म्हणजे फक्त 1-2 पक्षी त्या ठिकाणी रिपोर्ट झालेले आहे या वर्षी. तर तिथे नाही आहे. आपला मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर संख्या होती, तिथे पण नष्ट झालेले आहेत. आता त्याचं कारण 2 पद्धत आहे. एक तर त्याचा अधिवास जो आहे, ग्रासलँड्स पाहिजे त्याला, आणि ग्रासलँड्सची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे एका माणसाकडे जर 100 एकर शेती असेल तर तो साधारणतः 20 एकर शेती करायचा, 80 एकर शेती पडीत राहू द्यायचा. त्याच्यामुळे ग्रासलँड मेंटेन होते. आता कसं झालं, भावाभावांच्या वाटण्या झाल्या, त्याच्यामध्ये मार्जिनल लँड होल्डिंग झालं आणि प्रत्येक एक इंच तुमचा कल्टिव्हेशन मध्ये आला. त्याच्यामुळे ग्रासलँड संपले आपले प्रायव्हेट खाजगी जमिनींवरचे. दुसऱ्या बाजूनी आम्ही कॅनॉल्स आणले. कॅनॉल आल्याबरोबर ड्राय एरियाज आमचे सगळे बदलले, ग्रीन झाले आणि त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा आल्या आणि बागा आल्या की त्याला तर ग्रासलँड पाहिजे, ओपन पाहिजे. तर ते ओपन जे क्रॉपलँड्स आहेत त्या बदलल्या. हा एक आमूलाग्र बदल या काही राज्यांमध्ये झाला. दुसऱ्या बाजूनी जसं राजस्थानचं उदाहरण आपण घेतलं तर क्लायमेट चेंजच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स कमी झालेत आणि विंड मिल्स आणि सोलारचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेले आहेत आणि येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, परंतु ती चांगली गोष्ट या पक्षासाठी घातक ठरली आणि मोठ्या प्रमाणावर सोलारचे प्रकल्प केवळ राजस्थानमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी सेपरेट ट्रान्समिशन लाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी JSW ची लाईन आहे, राजस्थान बिजली बोर्डची लाईन आहे, टाटा पॉवरची लाईन आहे, अदानीची लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन. आणि तुम्ही जर आकाशामध्ये बघितलं तर सगळ्या बाजूनी ट्रान्समिशन लाईन्सच्या तारा दिसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये माळढोकाला तिथून उडणे सुद्धा कठीण झालेलं आहे. दरवर्षी साधारणतः 3 ते 4 माळढोक, म्हणजे आधीच ते 100च्या खाली आलेत आणि त्यातही 3-4 माळढोक जर दरवर्षी जात असतील तर येत्या काही वर्षांमध्ये माळढोक राजस्थानचे संपेल आणि देशातला माळढोक संपेल. आणि यासाठी ह्या ट्रान्समिशन लाईन्स अंडरग्राऊंड करणे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं रेड्डी साहेब की वन्यजीव देशातलं संकटात आलेलं आहे? निश्चित आलेलं आहे. आणि त्यामध्ये जसे ग्रासलँड्स म्हटले, ग्रासलँड संपूर्ण देशात संकटात आलेले आहे. जर अधिवासात आमची घरच जर संकटात आली असेल पक्ष्यांची तर त्या प्रजाती पण संकटात आलेल्या आहे. आणि म्हणूनच चिता कशा गेला, आपले ग्रासलँड गेले म्हणून चिता गेला. त्याला ग्रासलँड जे असतं त्याला ग्रासलँड पाहिजे आणि चिता गेला हे सगळे देशाला माहिती आहे. आपण बाहेरून चिता आणतोय, परंतु ग्रासलँडचं काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. कळीचा मुद्दा हा आहे की त्याचं ग्रासलँड हॅबिटेट जे आहे, अधिवास जो आहे, तो वाढतोय का देशामधला? नाही, तो घटतोय. त्यामुळे चिते किती आणले तरी ते संपणारच आहे. आणि फक्त हे चिताबद्दल बोलताय, पण त्याच अधिवासामध्ये माळढोक पण असतो, त्याच अधिवासामध्ये तन्मोर असतो. तन्मोरांची संख्या 500च्या खाली आलेली आहे देशामधली. म्हणजे ज्या देशामध्ये 30-30 हजार, 40-40 हजार तन्मोर होते, आज तिथे 500 आणि 100 माळढोक असं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागत आहे. बरं, आता हे सगळं करत असताना मला हे करायचं की सरकार एका बाजूनं विचार करते, तो विचार पूर्ण म्हणजे तो पुरेसा नाही, पॉलिसी लेव्हलवर खूप साऱ्या गोष्टी करण्याची गरज आहे. पण दुसरीकडे माणसांमध्ये किंवा आपल्या नागरिकांमध्ये म्हणा, विद्यार्थ्यांमध्ये म्हणा, खास करून वन्यजीवाबद्दलची आस्था, कळकळ आणि प्रेम निर्माण होणं ते खूप महत्वाचं आहे. खास करून विदर्भामध्ये मी अशा काही ऍक्टिव्हिटीज बघितलेल्या आहेत ज्या शाळांमध्ये जाऊन किंवा विद्यार्थ्यांना जंगलाशी जोडून केल्या जातात, खास करून बोरमध्ये अभयारण्य. दुसरीकडे विभागीय स्तरावरचे पक्षी संमेलन आयोजित केले जातात, राज्यस्तरीय पक्षी संमेलन आयोजित केल्या जातात. या सगळ्यामुळे निश्चितच पर्यावरणाच्या क्षेत्रात, वन्यजीवांच्या क्षेत्रात एक खूप सुंदर पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे. ते आणखी वाढावं
यासाठी लोकांचा सहभाग आणखी वाढवणं गरजेचं आहे का? आणि सरकार सुद्धा त्याला किती पोषक आहे? त्यांच्या योजना म्हणा किंवा वन विभागातले ज्या काही गोष्टी सातत्यानं बदलत असतात, त्या किती या चळवळींशी अनुरूप असायला पाहिजे? मला असं वाटतं की सरकार म्हणून सगळीच राज्य सरकार, केंद्र सरकार या कामासाठी सकारात्मक आहे. आणि जसे आपण पक्षी मित्र संमेलनांची उदाहरणं दिली महाराष्ट्रामध्ये आधीपासून होत आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सहभाग असतो, विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, शाळा महाविद्यालयांचा असतो, शिक्षकांचा असतो. आता एक ट्रेंड असा आलेला आहे की बर्ड फेस्टिवल्स हे मोठ्या प्रमाणावर बाकीच्या राज्यांमध्ये सुरू झालेले आहे. बरोबर. उत्तराखंडमध्ये बर्ड फेस्टिवल होतो. मागच्या आठवड्यामध्ये राजस्थानमध्ये बर्ड फेस्टिवल झाला, दिल्लीमध्ये बर्ड फेस्टिवल झाला. आणि बर्ड फेस्टिवल मध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य लोक हे सहभागी होतात. बर्ड कॉन्झर्वेशन मध्ये, पक्ष्यांच्या संरक्षणामध्ये ज्या लोकांनी महत्वपूर्ण काम केलं, स्थानिक लोकांनी, त्या लोकांचा आपण सत्कार करतो, सन्मान करतो. आणि मला असं वाटतं की यामुळे देशामध्ये पक्षी संरक्षण किंवा वन्यजीव संरक्षणाबद्दल एक पोषक वातावरण होत आहे. आणि राज्य सरकार पण त्यामध्ये समोर आलेले आहेत. बऱ्याचशा खाजगी संस्था, प्रायव्हेट संस्था ज्या आहेत त्या CSR मध्ये त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे तो पण त्या कामामध्ये त्यांनी टाकलेला आहे. परंतु हे सत्य आहे की एन्व्हायरमेंट, वाईल्ड लाईफ, फॉरेस्ट या सेक्टरमध्ये जेवढा पैसा यायला पाहिजे तेवढा तो आजही येत नाही. तो इतर हेल्थ किंवा एज्युकेशन बाकीच्या सेक्टरमध्ये तो खूप जातो आहे या संस्थांचा. परंतु हा जर का आला तर मला असं वाटतं की क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्टमध्ये आज जे खूप 10 पट 15 पट जास्त काम आपल्याला होण्याची गरज आहे ती आज होत नाही आहे, पैसा कमी असल्यामुळे. परंतु अशा पद्धतीचे व्यक्ती, लोक, संघटना, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे. आणि काही राज्यांमध्ये सरकारी अनास्था जरी असेल तरी अशा पद्धतीचे लोकरेटे किंवा या संस्थांकडून रेटा येतो आहे. म्हणजे नुकतंच आता बिहार राज्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स वर्कशॉप घेतला. आणि कशावरती? तर पक्ष्यांवर होणारा ट्रेड, व्यापार, इल्लीगल हंटिंग यावरती घेतला, बिहारमध्ये घेतला. आणि त्याला इतकं प्रचंड रिस्पॉन्स होता. जवळपास 150 डेलिगेट्स त्या ठिकाणी आले. आणि हे शिकारी कशा कमी केल्या पाहिजे, आणखी अधिवास यांचे चांगले आहेत, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे याच्यावरती वर्कशॉप झाला. आणि मुळात वेटलँड्स किंवा ग्रासलँड्स हे फार कमी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आहे, जास्त हे इरिगेशन डिपार्टमेंट आणि बाकीच्या विभागांकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही आता स्ट्रॅटेजी बदलवली आणि वन विभागाच्या खांद्याला खांदा लावून इतर विभागांचं सहकार्य कसं येईल यासाठी आम्ही तिथे वर्कशॉप घेतला. म्हणजे आता हे फक्त इव्हेंट्स होता कामा नये, तर त्या पक्ष्यांचे अधिवास जे आहेत ते ज्या ज्या खात्याकडे आहे. याचं उदाहरण एक मी तुम्हाला सांगतोय की डॅम्स मधून जेव्हा पाणी सोडण्यात येतं तर आपण इरिगेशन डिपार्टमेंट हे स्थानिक लोकांचा विचार करते, तिथे दवंडी देऊन सांगते की असं असं पाणी सोडणार आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुद्धा पाणी सोडण्यात येतं, जो ब्रीडिंग सीझन असतो. इंडियन स्किमर नावाचा पक्षी आहे जो या सँडबार्स मध्ये नेस्टिंग करतो. आणि आज इंडियन स्किमरची संख्या फक्त 500च्या खाली आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे सँडबार्स जिथे आहे, जिथे नेस्टिंग केलेलं आहे, हे धरणामधून पाणी सोडल्याबरोबर ते सगळे वाहून जातात अंडी. आणि जर हे एक सीझन मध्ये जर का गेले तर त्यांच्या 1 वर्षाची जनरेशन पूर्ण संपून जाते. आणि म्हणून आम्ही आता इरिगेशन डिपार्टमेंट सोबत काम सुरू केलं. म्हणजे जेवढी जबाबदारी ही वन विभागाची आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी पक्षी संरक्षणामध्ये इतर खात्यांची आहे. ते येण्यासाठी म्हणून BNHS आता सगळ्या राज्यांमध्ये इतर विभागांसोबत सुद्धा ऍक्शन प्लॅन्स राबवण्याचं काम करत आहे. मला शेवटी एक प्रश्न आपला राहून गेला की भारतात अजूनही शिकाऱ्यांचा धोका, पोचर्स हा मोठ्या प्रमाणात आहे. कायदे खूप कडक झाले, फोर्सेस सुद्धा वाढल्या, त्यांना शस्त्र सुद्धा पुरवले गेले. पण इतकी चलाक ही पोचरची जमात आहे शिकाऱ्यांची की अजूनही वॉटर होल्स सुरू केले पाणवठे तर त्यात युरिया टाकून वाघाला अस्वस्थ करून टाकतात आणि मग त्याची शिकार करतात. हा धोका कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, कारण ते सरकारच्या हातात आहे? मला असं वाटतं की हा एकदम विशेष असा प्रश्न आहे आणि त्याच्यात समस्या आहे. आणि त्याला आपण असं सर्वव्यापी एक असं उत्तर नाही आहे. वाघांच्या जर शिकारी आपण बघितल्या तर एक बहेलिया कम्युनिटी आहे, बावरिया आहे, जे हरियाणाकडून येते.
आणि बहेलिया कम्युनिटी ही मध्य प्रदेशमधून येते. आणि ह्या शिकारी टोळ्या संपूर्ण देशभर पसरतात, वाघांचे अधिवास जिथे जिथे आहे तिथे पसरतात आणि ह्या ऑर्गनाइज्ड गँग्स आहेत. आणि भारतामध्ये ड्रग्ज आणि नॉर्कोटिक्स नंतर जर का मोठा व्यापार कोणता असेल तर तो इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेडचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा मोठा पैसा आहे याच्यामध्ये. तर हा वाघांचा जसा आहे तसा पक्ष्यांचा पण व्यापार होतो आणि या ठिकाणाहून बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षी जातात, ट्रेड केल्या जातात. आणि कस्टम्सनी केलेल्या कार्यवाही जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर. आणि हे कन्साइनमेंट मद्रास हे आता हब झालेलं आहे, चेन्नई मधून पण बाहेर जात आहेत. तर हे वाईल्ड लाईफ क्राईम जो आहे हा वाढलेला असताना यामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, जसे इंटरपोल पासून तर रॉ आहे, इंटरपोल आहे, IB आहे, इंटरनॅशनल लेवलच्या आणि भारतामधल्या ज्या आहेत, पोलीस डिपार्टमेंट आहे, कस्टम्स आहे, या सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे. आणि हे जर आपण केलं आणि हे झालेलं आहे, होत आहे, याचाच तो आपला वर्कशॉप जो आहे बिहारचा हा याचाच भाग होता. तर अशा पद्धतीच्या वर्कशॉप्स मधून एक मोडस ऑपरेंडी काय आहे या वर्गाची, जो वर्ग यामध्ये काम करतो आणि पैसा कमवतो इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड मधून, तर हा विषय हाताळू शकतो आपण. पण या एजन्सीजचा अवेअरनेस होण्याची गरज आहे. ते पण काम BNHSनी मोठ्या प्रमाणावर आता राज्य सरकारांच्या आणि या सगळ्या एजन्सीजच्या मदतीने सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यावरती पण आपल्याला लक्षात आलं असेल की विदर्भामध्ये आज वाघांची संख्या वाढण्याचं एक कारण हेही आहे की वाघांच्या शिकारी कमी झाल्या आणि त्यांचे 50 शिकारी जे आहेत, मी सांगितले बहेलिया आणि बावरिया, हे वेगवेगळ्या जेलमध्ये आज पडलेले आहेत विदर्भामध्ये. तर यावरती अंकुश येऊ शकतो, परंतु यांच्यावरती जरब बसली पाहिजे. आणि त्यासाठी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ज्या आहेत, पोलीस डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सोबत पोलीस आणि इतर डिपार्टमेंट्स जे आहेत त्यांनी पण येऊन उतरण्याची गरज आहे. ते जर झालं तरच यावरती आळा बसू शकतो. खूप धन्यवाद. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आलात, अत्यंत विस्तारानं आपल्याला चर्चा करता आली. आणि वन्यजीव हा आपल्या मानव समूहासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. तो खरं तर पूर्वी आपल्या जगण्या मरण्याचा सगळा भाग होता, पण गेल्या मधल्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगानं बदलत गेल्या. ग्लोबल वॉर्मिंगच्या जगामध्ये त्याचं महत्व जरी कमी झालं तरी पुन्हा एकदा लोक चळवळीच्या माध्यमातून लोक जंगलाशी जोडले गेले, पर्यावरणाशी जोडले गेले आणि त्यांना त्यांचं महत्व कळतं. आणि या कामात BNHSचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.